पुलिस अधीक्षक लोहित मतानी की शीघ्र हुई बदली को स्थगित करे। पुलिस बॉयज एसोसिएशन की मांग। मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को दिया निवेदन। पुलिस अधीक्षक की बदली से जिले के नागरिकों में नाराजगी। पुलिस अधीक्षक लोहित मतानी की शीघ्र हुई बदली के बाद जिले में खलबली मच गई है, जिसको लेकर पुलिस बॉयज एसोसिएशन ने मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को निवेदन देकर मांग की है कि उनकी बदली को स्थगित करें। देवेंद्र फडणवीस यह पूरे महाराष्ट्र के गृह मंत्री और पुलिस विभाग के मुख्य संरक्षक है। पुलिस अधीक्षक लोहित मतानी ने युवा वर्ग के साथ साथ वृद्ध जनों के संरक्षण का भी दायित्व संभाल रखा था। पिछले कुछ वर्षों से भंडारा जिले में युवाओं की स्थिति अत्यंत विकट थी। इस पर प्रकाश डालने का काम लोहित मतानी ने पिछले 2 वर्षों में किया है। इससे युवाओं और वरिष्ठ जनों के जीवन में काफी हद तक परिवर्तन आए और उन्हें अपने जीवन को सही रास्ते पर आगे बढ़ने में मदद मिली। साथ ही वर्तमान स्थानांतरण प्राप्त करने के बाद पुनः स्थानांतरण अवैध है। पुलिस अधीक्षक लोहित मतानी ने पिछले 2 वर्षों में भंडारा जिले की कई समस्याओं का समाधान बहुत ही कम समय में और ईमानदारी से किया। साथ ही लोहित मतानी ने इस बात का भी ध्यान रखा है कि भंडारा पुलिस विभाग के प्रत्येक अधिकारी कर्मचारी को किसी भी तरह की मानसिक परेशानी या सरकारी काम का बोझ ना हो। भंडारा में 17 थाना स्तर पर अवैध गतिविधियों, अपराध पर अंकुश और समय समय पर ग्रामीण स्तर पर युवाओं को रोजगार और प्रतियोगी परीक्षा में सफल होने के लिए मार्गदर्शन किया और उन्हें स्कूल की सुविधाएं प्रदान की और परीक्षा के लिए आवश्यक सुविधाएं प्रदान की। इसलिए कई युवाओं ने अपना मन बदला और सफलता की ओर आगे बढ़े। इसलिए जल्द से जल्द उनकी बदली को स्थगित करने की मांग पुलिस बॉयज एसोसिएशन ने निवेदन में की है। पुलिस परिवार को इकट्ठा करके लेके आया हूँ। हुआ ऐसा है सर कि कुछ दिनों पहले हमारे लोहित मतानी साहब की ट्रांसफर स्थगित हुई थी, रुकी हुई थी। अचानक से उनकी ट्रांसफर होने के बाद हमारे पूरे पुलिस परिवार पर एक भुजाल सब आया हुआ है। आदरणीय साहब ने पुलिस परिवार के साथ साथ समाज और गांव में, शहर में, जिला में ऐसे ऐसे कुछ काम किए हैं जो उल्लेखनीय है, जिनका कोई तोड़ नहीं है। आज कायदा व सुव्यवस्था सांभाळत साहेबांना सर्व भंडारा जिल्ह्याला आपला परिवार म्हणून सांभाळलेला आहे। मतानी साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये युथ फोरमचं निर्माण करून युवा वर्गाला जोडून त्यांना MPSC आणि UPSC सारख्या मार्गदर्शन आपण स्वतः देऊन भरपूर ठिकाणी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये जाऊन पोरांना इन्स्पायर केलेलं आहे। त्यांच्यासारखं नेतृत्व भंडारा जिल्ह्याला लाभला हे खूप मोठं आमचं भाग्य समजावं। या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पोलीस परिवारासोबत युवा वर्गाला एवढं जोडून ठेवलं, त्यांना इन्स्पायर केले, एक चांगला मार्ग दाखवला, कायदा व सुव्यवस्था सांभाळून त्यांनी आज जिल्ह्याचे नाव मोठं केलेले आहे। मी प्रशासनाला जाहीर अशी विनंती करतो की आम्ही आमच्या भंडारा पोलीस बॉयज संघटना भंडाराकडून, भंडारा जिल्हा पूर्ण पोलीस परिवाराकडून आग्रहाची विनंती करतो की साहेबांची झालेली जी तडकाफडकी बदली आहे त्यावर स्थगिती यावी। आम्ही ज्यांची ट्रान्सफर झाली, नरूल हसन साहेब, आम्ही त्यांचा निषेध करत नाही, ते पण आमचे अधिकारी समजा। पण आता ह्या 2 वर्षामध्ये साहेबांनी, आमच्या मतानी साहेबांनी जे काही उपक्रम गाजवलेले आहेत किंवा जे काही उपक्रम राबवले आहे जिल्ह्यामध्ये, ते उपक्रम पुन्हा 1 वर्ष राहावे आणि ते उपक्रम पुन्हा राबवावे अशी मी विनंती करतो प्रशासनाला। नमस्कार, मी शुभम मोदनकर। सध्या जे भंडारा जिल्ह्याचे SP होते लोहित मतानी सर, यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। आम्ही इथे याच्यासाठी जमलो की त्यांच्या बदलीवर स्थगिती आणण्यात यावी, कारण त्यांनी स्थगिती मागितली होती आणि ते स्थगिती मिळाल्यानंतर हे अचानक झालेली बदली हे नियमबाह्य आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांना पुढील आणखी 1 वर्ष इथं स्थगिती देण्यात यावा भंडारा जिल्ह्यात, कारण त्यांनी मागील या 2 वर्षात युवा वर्गांसाठी, वरिष्ठांसाठी आणि पोलीस फॅमिलींसाठी असे वेगवेगळे योजना
राबवून किंवा वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांचे जे गरजा होत्या किंवा युवा वर्गांसाठी MPSC UPSCचे जे क्लासेस होते, जसा कौशल्य विकास याच्या अंतर्गत युवा वर्गांसाठी ड्रायव्हिंग स्कूल, सिक्युरिटी गार्ड किंवा महिलांसाठी ब्युटी पार्लर असे वेगवेगळे योजना राबवल्या आणि त्यांचा फायदा हा युवा वर्गांना, महिलांना झालेला आहे। तर असेच आमची इच्छा आहे की असेच आणखी जर काही दिवस SP सर इथं राहिले तर त्याचा फायदा युवा वर्ग, महिला आणि भंडाऱ्याच्या जनतेला होईल। मागील 2 वर्षात SP सरांनी कायदा व सुव्यवस्थेचा ध्यान राखून भंडाऱ्यातली जी गुन्हेगारी आहे ते भरपूर प्रमाणात कमी करवली होती। तर असेच आणखी जर SP सर इथंच थांबले तर त्यावर आणखी म्हणजे लिमिटेशन्स आणि जे गुन्हेगारी आहे ते कमी होईल आणि युवा वर्ग हा मोटिवेशन होऊन, इन्स्पायर होऊन एक चांगल्या मार्गावर वळेल अशीच आमची इच्छा आहे। तरी हे बदली थांबण्यात यावी, स्थगिती देण्यात यावी हीच आमची विनंती आहे। सुरणकर पोलीस लाईनमध्ये राहते। ते आदरणीय आमचे SP साहेब सर यांची बदली आम्हाला रद्द करण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो पोलीस बॉईजतर्फे। आणि पोलीस कॉलनीमध्ये जी महिला राहतात त्यांना उद्योगधंदा जोडून दिलेला आहे आणि आताच नवीन सुरू झालेला आहे। तर आम्हाला आणखीन उद्योग वाढवावा आणि चांगला आमचं क्वार्टरचं दुरुस्ती करणं, मंदिरातली सोय सुविधा ते बघत होते ते पण आम्हाला वाढवायची आहे। तर आमचं सगळं कॉलनीमधल्यांचं सरांना म्हणजे आम्ही जे मागणी मागतो ते आमची पूर्ण झाल्याशिवाय त्यांची बदली झाली नाही पाहिजे हे आमचे मागणी आहे। तरी त्यांची बदली थकीत करावी ही आमची नम्र विनंती।